तर महापौर बंगल्यावरील खर्चावरून आदित्य ठाकरे हे आक्रमक झाले। मुंबईकरांच्या पैशांची महापौरांकडून उधळपट्टी सुरू आहे असा आरोप केलाय। बंगल्याचं नूतनीकरण झालेलं असतानाही पुन्हा खर्च का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो। खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात त्यांचे एक लोकसभा मतदारसंघात त्या पूर्ण एक लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो। आणि जो काही आता निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे। आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत। तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काय तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार आहात तिथे? किमान त्यांनी 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना मुंबई महानगरपालिकेचे प्रस्ताव कसे निघतात यावरती तरी अभ्यास करून निदान आदित्य ठाकरेजी यांनी तरी स्टेटमेंट करायला हवं होतं। परंतु मला आता किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांच्या सुद्धा बुद्धीची कीव यायला लागली। तर महापौरांच्या या स्पष्टीकरणावरती विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलेलं आहे, ते पाहूया। भले मी विरोधी पक्ष आहे, पण काही गोष्टी ज्या चुकल्या आहेत प्रशासनाच्या आणि कारण नसताना महापौरांना अडकवतायत, मला वाटतं हे चुकीचं आहे। आणि हे सगळं जेव्हा आमच्या समोर येतं तेव्हा आदित्य ठाकरे बालबुद्धीचे वगैरे असंही बोलणं आणि मग टेंडर मागे घेणं, मग त्याच्यानं तुमची बालबुद्धी दिसते।